मंडळीनं तुमचं भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर भाग 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल आपला पूजा वगैरे सगळे झालेली आरती वगैरे. तर भाग 2 मध्ये तुम्हाला मी सर्व पूर्ण हरिपाठ समारंभ आणि भजन हे 3 गोष्टी दाखवणार आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पहा आणि सुंदर अशी पूजा ज्यांनी संपन्न केली. आपल्या गावाला अनेक वर्ष ज्यांनी सेवा दिली जसे जंगम प्रशांतजी जंगम खऱ्या अर्थानं त्यांचे वडील या ठिकाणी कार्यरत असायचे. परंतु सुंदर तीच परंपरा त्यांनी जोपासली आहे आणि म्हणून या ठिकाणी दीपकजी तुकाराम कदम यांना विनंती करतोय की आपण प्रशांतजी जंगम यांचं श्रीफळ आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी अध्यक्ष सचिव खजिनदार यांनी व्यासपीठावर यावं सगळे कारण पुढे या. सर्व पदाधिकारी आपला सन्मान आहे, आपण बसायचं. आपली वडीलधारी मंडळी पुढे आहे, परंतु या उपखजिनदार सर्व खजिनदार सर सदस्य काही मंडळी या. धन्यवाद साहेब, आपण पुष्पांजली म्हणजे पुष्प आम्हाला या ठिकाणी पूजा केला. त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं गावचे पोलीस पाटील अजून आले आहेत. प्रथम नागरिक त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. त्याचप्रमाणे या गावचे सरपंच ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं स्वागत कोणाचं करायचं असतं तर आपल्या माणसांचं करायचं असतं. स्वागत कोणाचं करायचं असतं ज्यांनी आम्हाला शिकवलं, ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला विचार दिले आणि मग त्या विचारातून आम्ही घडलो. अशा मान्यवरांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. तुकाराम बाबा कदम वारकरी संप्रदायाची या गावातील वसा वारसा जपणारी मंडळी. खऱ्या अर्थानं सिंगरीगावचं भजन कीर्तन म्हटलं की शंकर बाबांची आठवण येते आणि मग त्यांच्या मागे जो वसा आहे वारसा जी संस्कृती जोपासली त्यांचं अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाबांचा यशस्वी सन्मान करावा. जय जय रामकृष्ण हरी. बाबा आपण आम्हाला काय दिला तर बाबा आम्हाला विचार दिला. पुराण हे करा ते करा असं विचार करून म्हणून हा यशस्वी सन्मान. तदनंतर वाडीमध्ये अनेक जडणघडण झाली, वाडीमध्ये कमी जास्त कामं झाली. मग गावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी सरपंचाचं पद भूषवलं असे बाबा आत्माराम देऊळ कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. आणि सन्मान करण्यासाठी संतोषजी कदम उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते बाबांचा यशस्वी सरपंच करावा. अनेक कळवण असते, कोणाला ओरडून बोलणार, पण ते बोलण्यात एक प्रेम असतं, एक भावना असते, एक उद्देश असतो. आणि वाडीच्या हितासाठी आपल्याकडनं कामं झाली आणि म्हणून हा यशस्वी सन्मान. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याच मागोमाग सरपंचाचं पद भूषवणारे सन्माननीय सदानंद बाबूराव कदम. सदा काका आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सदा काकांचं देखील आमच्याकडे खूप काम होतं, नवे नवे अजून देखील असतं. लहानांबरोबर लहान होतो, मोठ्यांबरोबर मोठा होतो, तरुणांबरोबर तरुण होतो. म्हणजे लवचिकता काय असते, कसं काम असायचं, वाटीच्या हितासाठी काम कसं करायचं. आजचं साधं उदाहरण सांगतो. रस्त्यावर थोडंसं गटार काढायचं होतं, धावून आले आणि म्हणतात चला मुलांनो माझ्याबरोबर. असे सदानंद काका यांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. सदा काका आपण यावं आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर आम्ही सटके बाळगं मुंबईत गेलो आणि मग होळी सण असतो आणि होळी सणामध्ये होळी कोण लावणार, त्याला कौलं कोण आणणार. आणि मग प्रामुख्याने कोणी सांगवावर न सांगू माझं काम आहे असे जयराम सकाराम जाधव उर्फ भाई यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सदैव चेहऱ्यावर त्यांच्या हास्य असतं.
कोणत्याही कामात माझं वय आहे, मी हे काम करू कसं, अशी कोणतीही भावना मनात नसताना त्याचं स्वागत करण्यासाठी परशुरामजी चव्हाण मामाला विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्याचा यशस्वी सन्मान करावा. जसं बाईंचं मी नाव घेतलं तसंच आमचे सगळ्यांचे लाडके अण्णा म्हणजे बागे अण्णा, बागे अण्णा इथे उपस्थित नाही आहेत, परंतु कोणतंही काम असू दे बागे अण्णा पहिल्यांदा धावत असतात. मग वेली पुढे आणणार, काय करणार, या सगळ्यांची धुळा ते आपल्या खांद्यावर घ्यायची असतात, तर त्यांचं स्वागत करणार त्यांच्या ते उपस्थित नाही आहेत. त्यांचे चिरंजीव आहेत भाऊ कदम यांनी यायचं आणि आपल्या वडिलांचा सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी उपस्थित राहिलेले माजी सरपंच संतोष जयराम जाधव यांना विनंती करतोय. कोणाचा काका, कोणाचा दादा, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी भाऊ आला का भरत कदम नाही तो भरत कमिटीचा आहे भाऊ पुढे. त्यानंतर त्याच्यानंतर येतोय. त्यानंतर वाडीत कोणतं काम असू दे, मग भजन असू दे, हरिपाठ असू दे, कीर्तन असू दे, मग मुंबई असू दे, गाव असू दे, मी तर म्हणे गोड गळ्याची गायिका सगळ्यांचा लाडका मामा एकनाथ गणपत चव्हाण यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. अभंग कसा बोलायचा, अभंगाची चाल कशी बोलायची, ह्या सगळ्या शिकवणी आम्हाला शिकवल्या आणि काम कमी तिथे मी असा आमचा लाडका मामा, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. मामा या. त्यानंतर या ठिकाणी सगळे तरुण मुंबईकडे वळले, मात्र मग अडचणीला धावून कोण येणार. अमित कदम यांना विनंती करतो, कारण मामाचं जास्त जवळीक अमित कदम असतो आणि म्हणून श्रीफळ देऊन मानाचा सन्मान या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. त्यानंतर या ठिकाणी सगळे पुरुष गावाकडे न राहता मुंबईकडे वळले. मग अरे आवाज कोणाला द्यायचा, काय कमी आहे का, म्हणून देवासारखा गाव ते नामदेव गंगाराम कदम या काकाचा आम्ही सन्मान करू इच्छितो. नामदेवाचा आपण या वेळी आपला सन्मान स्वीकारावा. नामदेवजी पांडुरंग कदम काका कोण होता, या. निलेशजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते काकाचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. खूप धन्यवाद. त्यानंतर आमचे आजोबा ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. रामचंद्र विठ्ठल कदम वाडीच्या प्रगतीसाठी काय करायचं, काय करायचं नको, थोडेसे रागवणार पण थोडेसे गोड पण लगेच होणार असे रामचंद्र विठ्ठल कदम या बाबांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. मला वाटतं ते नाही आहेत, पण शशिकांत दादा विनंती करेन की आपण घ्यावं आणि आमच्या आजोबांचा आपण सन्मान स्वीकारावा. अजयजी कदम सचिव यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्याचा यशस्वी सन्मान करावा. खूप धन्यवाद. मला असं खूप वाटायचं की मी खूप बोलतो, अनेक ठिकाणी जातो, पण माईक कसा धरावा, काय बोलावं, कुठे बोलावं, किती बोलावं याची शिकवण देणार आहे. त्याचप्रमाणे एखादा अभंग बोलताना पहाडी आवाज, आरती बोलताना आम्हाला भरून येणार आहे. सगळ्यांचे जवळ पण लांब राहणार आहे. पुण्यात आम्ही गावाकडे येऊ कसा आणि मग धावून येणारे सहदेवजी दगडू कदम या काकांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. वाढीसाठी अनेक तळमळ असते, पोरानं हे करा, पोरानं ते करा, कसं करायला पाहिजे, म्हणून सन्माननीय आदरणीय सहदेवजी काकांना विनंती करते आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. ग्रामसेवक त्यांना विनंती करतो की आपल्या शुभास्तेचा सन्मान करावा. माझ्या गावातला माझा सुविधा माझा काका LIC ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना सहकार्याची भावनेने
मदत करणारा जयवंत काका यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. अंकेशजी कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते काकाचं सन्मान करायचं आहे. त्यानंतर शिक्षणाची जोड एखादी योजना आणली आणि मग आर्थिकदृष्ट्या बळ देणारे असे जयराम काका कदम यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. उमेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते काकांचा यशस्वी सन्मान करावा. तदनंतर या ठिकाणी संतोष काका आता मुंबईकडे गेले, पण मग वाडीतील शेतकरी गोड अनेक प्रसंगाला धावून येणारा संतोष काकाला विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. संतोष काका तदनंतर ज्या सभागृहात आपण कार्यक्रम करतोय तो सभागृह जरी मोठा असला छोटी चावी का होईना आपण गुरु सांभाळतो आणि वाडीत कुठं सामान द्यायचं असेल त्याची नोंद ठेवतो असा गुरुनाथ तो पण आपला काका आहे. गुरु काकाला देखील बोलवतो आणि या आपण याने आपला सन्मान केला आहे. अशी विनंती करतो की गुरुचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी सगळ्यांचे सभामंडप झाले आणि मग पूजा असू दे या ठिकाणी त्याचप्रमाणे कुठलंही उत्तर कार्य असू दे मग भोजन कोणाच्या अंगणात बनवायचा मग एखादा फोन जायचा माईला नाही ती रमेश दादाला आणि म्हणून तुम्ही दिलेले सेवेचं या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. रमेश दादा जाधव आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. अंकेजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाढीसाठी खूप तळमळ असते, धावपळ असते. मग रस्त्याचं काम असू दे मनातलं सगळं ओपून टाकणारा पटकन बोलणारा आणि माझ्या वाडीचा सुपुत्र गावाचं अध्यक्षपद भूषवतं असे सुधाकररावजी कदम यांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. आज उपस्थित नाही आहेत काही कारणास्तव पण त्यांचं आम्ही स्वागत करतो. निलेश कदम आपण व्यासपीठावर. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सरपंच माजी उपसरपंच त्याचप्रमाणे आमचे गणपत बाबा शिंदे गणपत बाबा आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. हा थँक्यू. या ठिकाणी अंकेजी कदम यांना विनंती करतो. गणपत बाबा आपलं देखील आम्हाला सहकार्य लागतं. आपल्या यशस्वी सन्मान करू इच्छितो. वाडी बिल्डरचे निकम दादा आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आता मांडवे त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. हा निखिल कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं या व्यासपीठासमोर उभी असलेली मंडळी बसलेली मंडळी सगळ्यांचं स्वागत करू इच्छितो. आमचे आत्मार बाबा आहेत त्यांनी यावं आपला सन्मान स्वीकारावा. या
या ठिकाणी मृदुंगमणी सिद्धेजी कदम याचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. सिद्धेजी आपण या. सगळ्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो. कोणाचं नाव घेणं झालं त्याचप्रमाणे आमच्या वाडीवर या ठिकाणी कधी खेळला काय काम असेल आधी वडील करायचे. आता आमचा या वाडीचा भाषा रसिक चव्हाण यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारावा. रसिक चव्हाण. त्याचप्रमाणे वाडीत काही पूजा असेल कार्यक्रम असेल दही दूध आम्हाला लागत होतं त्यावेळेस मान नव्हते पण मग एकच नाव यायचं धोंडीराम दादा डोईफोडे. आज ते तब्येत ठीक नसल्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्यांच्या सौभाग्य होती आहे. आई या आपण आणि आपला सन्मान स्वीकारावा. त्या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतोय आपल्या शुभासनाचं स्वागत करावं. मृदुंगमणी त्या ठिकाणी अय्या स्वागत करण्यासाठी संध्या वहिनीने वरती बोलवतोय. हा मनीषा वहिनी या दोघींनी या पटकन या. प्रसाद बनवतात त्या चालेल. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आज आपण रुचकर आणि स्वादिष्ट भोजन बनवतोय. फक्त ग्रामसेवक भवनी शब्द टाकला आणि शेगड्या ज्या दिल्या आहेत ते संदेश आत्माराम कदम याचं देखील आम्ही स्वागत करतो. दानशूर व्यक्तिमत्व संदेश आत्माराम कदम. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज पूजेचा महाप्रसाद बनवला त्यासाठी लागणार टोप पलेता आणि ढाकड असे देणारे जतीन जयसिंग कदम आणि परशुराम चव्हाण या ठिकाणी परशुराम आहेत त्याचं आम्ही स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी प्रसादीचा टोप ज्यांनी वाडीला दिलाय अशा दानशूर व्यक्तीचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे जसे जयसिंग बाबा सहकार्य करायचे तसंच त्याचे चिरंजीव या ठिकाणी कोणतेही काम असू दे सगळं तुम्ही या. तुम्ही या जरा तुमचा सन्मान करायचा. हा त्याचप्रमाणे या ठिकाणी वाडीची दळणवळणमध्ये वाडीची नव्हे तर गावाची दळणवळणमध्ये आपण एक तर लाईट पाहतोय रोशनी पाहतोय. सगळ्यांचा लाडका दादा ग्रामसेवक भाऊ व्यासपीठावर असतं तरी त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. दीपक भाऊ कदम गावाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी अनेक ठिकाणी गावाचं नाव रोशन करतात. आम्हाला ऐकून बरं येतं अरे या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आमचे आहेत तुमचे ग्रामसेवक भाऊ खूप चांगलं काम करतात आणि मग ऊर भरून येतं. अशीच आपल्या गावाची आपल्या घराची आपल्या वाडीचं नाव रोशन करावं आपलं मनपूर्वक स्वागत. अजून कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व सगळ्यांचं सामूहिकरित्या या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे शशिकांत दादा आपलं देखील आम्ही स्वागत करतो. सुनील दादा कदम आपलं देखील स्वागत करतो. दत्ताराम कदम सगळ्यांचं. त्याचबरोबर पांडुदादा आमचा आहे पांडुदादा पण या. एक सेकंड आहे का पांडुदा या पांडुदा. आम्ही ज्यावेळेस नाचत होतो त्यावेळेस ढोलकी असायची तर नाल नसायची काहीतरी अडचण असायची पण कशाही पद्धतीवर नाचवणारा म्हणजे आपला पांडुदादा. या समोर बघा समोर आणि धन्यवाद. या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नवनिर्मित हा त्याचप्रमाणे लाऊड स्पीकरवाले त्यांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. सुंदर असं कधी आवाज त्या बाबूचा बाबू उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार. हा योगेश कसं यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते
या ये तू ये तसं करू ये पण की आणि हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या ताई वहिनी आई सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.
अशा प्रकारे आपला हरिपाठ संपलेला आहे। आता आपण जेवायच्या ह्याच्यामध्ये जात आहे, सगळे जेवायचे इकडे लाईन आहे, सगळे जेवायला जात आहेत, सगळे भुकेलेले आहेत, भुकेलेले आहेत खूप। 10 वर्षानंतर आय थिंक मला वाटतं इथे वरती एवढं एन्जॉय केलेलं आहे। सगळे आता जेवायची मंडळी इकडे प्रस्थान होत आहे, लवकरात लवकर। महिलांनी जेवायला बसायचं आहे, नाटकं नका। खायचे नंतरला काय ना वाढून झाल्यावर अगोदर काढायला बसतो जेवताना पोच द्यावे लागते आम्हाला। जेवताना अरे जेव तर जेवण झालेलं आहे आपलं। आता काय होणार आहे, भजन होणार आहे। तर भजनाची तयारी इथे वरती करत आहेत। सगळे गावातले मंडळी आलेले इथे भजन करणार आहेत।
कार्यक्रम संपन्न झालेला आहे. हा बघा पूर्ण भजन बिजन झालेलं आहे. नाचतं जाते ते बघा सगळ्याचा आवरावरी चालले आहे. भेटू पुढच्या वर्षी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.